Hello friends, welcome to online teaching course. Today we are going to learn the next topic, the necklace. This topic is about a lady named Matthew Loisel. The picture of her life and conditions is depicted in the story. How she expects more than her conditions, and these conditions turn her into a bad life. So let us start with the story. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate. ती एक सुंदर, मोहक, परंतु दुर्दैवानं एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली मुलगी, जिचं नाव आहे मॅथिल्ड. इनटू अ फॅमिली ऑफ क्लर्क्स, एका लिपिकाच्या घरामध्ये जन्माला आलेली. शी हॅड नो मीन्स ऑफ बिकमिंग नोन, अंडरस्टूड, loved or be wedded to an aristocrat. Aristocrat म्हणजे खानदानी, उच्चभ्रू जे लोक असतात त्यांना आपण अरिस्टोक्रॅट म्हणतो. आता रूपाने सुंदर जरी असली तरी सुद्धा समाजामध्ये एक प्रतिष्ठा मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पैसा. आता पैसा कशासाठी लागतो? सुंदर रूपाने आहे, परंतु तिच्या अंगावरती जर सुंदर दागिने असले तर समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होते, असं मत बनलेलं आहे. म्हणजे समाजामध्ये एखाद्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? त्याच्याकडे गाडी कशी आहे, त्याच्याकडे किती पैसे आहेत, असं मूल्यमापन होत असल्यामुळे, आणि मॅथिल्ड सुद्धा त्याच विचाराची असल्यामुळे तिला तसं वाटतं की आपल्याला दैवाने सुंदरता दिलेली आहे, पण दुसऱ्या बाजूला आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे आपण या समाजामध्ये उठून दिसू शकत नाही. ही खऱ्या अर्थानं एक दुर्दैवाची बाब आहे असं तिला नेहमी वाटतं. नाहीतर मग तिला वाटत होतं की आपण जर चांगल्या घरामध्ये, श्रीमंतीमध्ये वाढलो असतो, आपल्याकडे भरमसाठ पैसा असता, तर आपण सुद्धा एका चांगल्या कुटुंबामध्ये लग्न होऊन गेलो असतो आणि तिथे जे काही गोष्टी आपल्याला जीवनामध्ये मिळवायच्या त्या सगळ्या आपल्याला मिळाल्या असत्या, पण त्या मिळत नाहीत कारण परिस्थिती. आता देव किंवा नियती आपण म्हणतो ते बऱ्याचदा असंच घडतं. एखाद्याला खूप सौंदर्य भाल केलेलं असतं तर त्या ठिकाणी श्रीमंती नसते. श्रीमंती खूप एखाद्याला भाल केलेली असते पण त्या ठिकाणी सौंदर्य नसतं. म्हणजे कुठला तरी एखादा भाग या नियतीने आपला कमी केलेला असतो. आणि अशीच काही परिस्थिती या मॅथिल्डच्या जीवनामध्ये सुद्धा पाहायला मिळते. So she let herself be married to a minor official at the Ministry of Education.
आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीमुळं मंत्रालयामध्ये असणाऱ्या एका छोट्या पदावरती असणाऱ्या अधिकाऱ्यासोबत तिचं लग्न झालेलं आहे. मजबुरी म्हणा किंवा काय म्हणा, यामुळे तिचं ते त्या ठिकाणी लग्न झालेलं आहे. तिचं म्हणणं असं आहे की सगळं काही जर चांगलं असतं, म्हणजे चांगलं स्थळ मिळण्यासाठी ज्या काही बाबी लागतात त्या नसल्यामुळे तिला यामध्ये समाधान मानावं लागलेलं आहे. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. आणि साधे कपडे परिधान करत असते, कारण महागडे कपडे घेण्यासाठी पैसे नसतात. आता चांगले कपडे तरी कशाला म्हणायचं आपण, की ज्या कपड्यांना जास्तीत जास्त चकाकीपणा दिसतो किंवा त्याला वेगवेगळं वर्किंग केलेलं असतं, असे कपडे आपल्याला चांगले वाटतात. आणि मग हे कपडे महाग असतात आणि म्हणून असे जास्तीत जास्त आकर्षक बनवलेले कपडे तिला परिधान करण्यासाठी मिळत नाही. आणि म्हणून साध्या प्लेन कपड्यावरती तिला समाधान मानावं लागतं. शी सफर्ड एंडलेसली फीलिंग शी वॉज एंटायर्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. आणि प्रत्येकाचे विचार असतात, तसे विचार तिचे सुद्धा आहेत की आपण सुद्धा लक्झरियस लाईफ जगलं पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये कुठलीही कमतरता आपल्याला नसली पाहिजे. म्हणजे भौतिकदृष्ट्या काहींना वाटतं की हे सगळं आपल्याकडे असलं पाहिजे. आता भौतिकदृष्ट्या गोष्टी म्हणजे काय, हवे ते कपडे आपल्याला घालायला मिळणे, आपल्याकडे गाड्या असणे, चांगलं घर, मोठा बंगला, या सगळ्या बाबी म्हणजे भौतिक बाबी आहेत. आणि हे जे काही लक्झरियस लाईफ आहे, हे असं लक्झरियस लाईफ जीवनामध्ये असलं पाहिजे असं तिला नेहमी वाटत राहायचं. शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शाबी पुअरली फर्निश्ड हाऊस. शाबी म्हणजे अतिशय दरिद्री किंवा गरिबी, आणि घरसुद्धा एक साधं असणारं घर आहे, फार आकर्षक घर नाही. त्यामध्ये तिला राहावं लागतं आणि म्हणून ती सातत्याने तिच्या मनामध्ये विचार येतात किंवा चिंताग्रस्तपणा तिला जाणवत असतो. ऑल दीज थिंग्स दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड नॉट एव्हर हॅव नोटिस्ड tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion. आणि तिच्या मनामध्ये तर स्वप्न असतं की मोठ्या राजमहालामध्ये मी राहायला पाहिजे होते, आणि अशा छोट्याशा झोपडी वाजा घरामध्ये मला राहावं लागतं. हे कसला माझं नशीब आहे, असं नशिबाला दोष ती देत असते. पॅलेशियल, राजमहालासारखे, म्हणजे सातत्याने तिने ते स्वप्न पाहिलेले असतात, पण ते स्वप्न काही खऱ्या परिस्थितीमध्ये उतरत नाहीत आणि काहीतरी वेगळंच जीवनामध्ये घडतं. विथ वॉस्ट रूम्स इन्व्हायटिंग स्मॉलर रूम्स परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स. आणि मग मोठं राजवाड्यासारखं घर, त्या घरामध्ये अनेक रूम्स असल्या पाहिजेत आणि गप्पा मारण्यासाठी एक वेगळा हॉल तिथे असला पाहिजे, एक वेगळी रूमसुद्धा असली पाहिजे की जिथं मित्रांसोबत ती निवांतपणे गप्पा मारू शकते. अशा प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या रूम्स, भलं मोठं घर, म्हणजे राजवाडाच असा असला पाहिजे असे तिने स्वप्न पाहिलेले असताना हे अशा पद्धतीने जीवन तिला कंठावं लागत असतं, म्हणून तिला ते वाईट वाटतं. एट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स. आणि तिच्याकडे घालण्यासाठी चांगले कपडे नाही आहेत, दागिने नाहीत, नथिंग, अँड दीज वेअर दी ओनली थिंग्स शी लव्ड. आणि
याच बाबींवरती तिचं प्रेम आहे खऱ्या अर्थात. दागिन्यांवरती, ड्रेसवरती जास्त तिचं प्रेम आहे. तिला जास्त ते आवडतं, पण तिला ते मिळत नाही. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एनवी, टू बी सॉट आफ्टर. आणि मनामध्ये नेहमी तिला वाटत असतं की कोणीतरी माझा हेवा केला पाहिजे, कुणाला तरी माझा हेवा वाटला पाहिजे, की कोणीतरी म्हटलं पाहिजे की पहा काय सुंदर रूप आहे, काय सुंदर दागिने परिधान केलेले आहेत, किती सुंदर ड्रेस घातलेला आहे, असं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे असं नेहमी तिला वाटत असतं. परंतु या सगळ्या वाईट परिस्थितीमुळे किंवा आता छोट्याशा पदावरती म्हणजे जास्त कमावणारा तिचा नवरा नसल्यामुळे, कमी पैसे मिळत असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तिला मिळत नाहीत आणि याच बाबींना ती आपलं दुर्दैव समजत आहे. शी हॅड अ रिच फ्रेंड, a former classmate at the convent whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. आणि तिची एक मैत्रीण असते शाळेमध्ये असताना, क्लासमेट. तर तिला ती आता भेटायचं सुद्धा टाळते. कारण भेटावं तर का भेटावं, कारण ती फार श्रीमंत असते. तिचं शिक्षण चांगल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेलं असतं. तिची परिस्थिती अतिशय चांगली असते आणि हिच्या मात्र परिस्थितीचं हिला वाईट वाटतं की आपण तिला भेटल्यानंतर, खरं जर पाहिलं तर 2 श्रीमंत व्यक्ती भेटत असतात, 2 गरीब व्यक्ती भेटत असतात. आता हिची मैत्रीण श्रीमंत आहे म्हणून तिला कसं आपण भेटावं असं तिला नेहमी वाईट वाटत असतं त्याबद्दल. आणि तिला काय वाटेल असा पश्चाताप तिच्या मनामध्ये होतो आणि एक प्रकारची निराशा तिला येत असते. डिस्पेअर म्हणजे निराशा आणि दुःख, मायजरी. निराशा, दुःख, पश्चाताप या सगळ्या गोष्टींनी तिचं जीवन भरून गेलेलं आहे. याशिवाय तिच्या जीवनामध्ये दुसरं काही नाहीच. आनंद नावाची गोष्ट कुठं तिला दिसतच नाही आणि तिचा खरा आनंद ज्या बाबीमध्ये आहे त्या गोष्टी तिला मिळत नाहीत. वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ ॲन एअर ऑफ ट्रायम्फ. आणि एके दिवशी सायंकाळच्या वेळेला विजयी मुद्रेने, एअर ऑफ ट्रायम्फ म्हणजे काय, विजयी मुद्रेने, एखादं युद्ध जिंकून आलोय की काय अशा आविर्भावामध्ये तिचे पती ऑफिसवरून घरी येतात. होल्डिंग अ लार्ज इन्व्हलप इन हिज हँड. हातामध्ये कसला तरी लिफाफा आहे आणि हातात घेऊन तिला ते उद्देशून बोलायला लागतात. लुक, ही सेड, हेर इज समथिंग फॉर यू. पहा मी तुझ्यासाठी काय आणले, काहीतरी आहे यात. शी स्टोर ओपन द पेपर अँड ड्रू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स. आणि मग तिने ते लिफाफा फोडला, लिफाफ्यामधून एक कागद बाहेर काढला आणि त्या पेपरवरती काही अक्षरं लिहिली होती. काय लिहिली होती अक्षरं? द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मॅडम जॉर्जेस रामपनो रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ मॅडम मिस्टर अँड मॅडम लॉयझल्स company at the ministry on the evening of Monday, January 18. 18 जानेवारीच्या या तारखेला त्यांच्या मंत्रालयामधील त्यांचे जे कलिग्ज आहेत, जे सहकारी आहेत, त्या सहकार्याच्या वतीने आणि त्यांच्या मॅडमनी या पत्रामध्ये यांचा उल्लेख करून त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. असे शब्द त्या पेपरमध्ये लिहिले गेलेले होते. जो लिफाफा फाडून तो पेपर या मॅडम बायझलने बाहेर काढला आणि त्यामध्ये हे शब्द वाचले गेले.
इन्स्टेड ऑफ बीइंग डिलायटेड. आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तिला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे होता असं तिच्या पतीला वाटतं, पण तसा काही झालं नाही. ॲज हर हजबंड हॅड होप शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली म्हणजे अशी चीड येणे, एखाद्या गोष्टीचा रागारागामध्ये तो कागद तिने टेबलवरती फेकून दिला. अँड मटर्ड, आणि काहीतरी तोंडामध्येच काहीतरी शब्द बोलली गेली. ते शब्द, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू विअर इफ आय गो. बरं ठीक आहे, हे कशासाठी तुम्ही आणलं, हे हा लिफाफा आणला, त्यात शब्द लिहिले गेले होते की आम्हाला आपल्याला इन्व्हिटेशन दिलेलं आहे, पण हे सगळं कशासाठी? आणि समजा तुम्हाला जर वाटतंय की तिथल्या त्या कार्यक्रमाला आपण जावं, तर मग माझ्याकडं घालण्यासाठी असलेले चांगले कपडे आहेत का सांगा मला, असा प्रश्नच विचारते त्याच्या मिस्टर. काय घालू मी, अँड डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो, काय घालू. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट. खरं तर त्याने याबद्दलचा विचार केलाच नव्हता. ही स्टॅमर्ड म्हणजे तोत्र बोलणे, याचा आवाज बदलून गेला तिच्या त्या उत्तराने, तिच्या त्या रिॲक्शनने, आणि तो बोलू लागला पुढे. Why the dress you go to the theater in? It seems very nice to me. तो बघ, तू थिएटरमध्ये गेल्यानंतर जो ड्रेस घालते ना, तो ड्रेस अतिशय सुंदर दिसतो तुझ्या अंगावरती, आणि तो मला सुंदर दिसतो. तो तू ड्रेस तो घालायला काय हरकत नाही. ही स्टन्ड डिस्ट्रेट टू सी हिज वाईफ क्राईंग. परंतु आता याला अतिशय जाग्यावरतीच स्तब्ध झालेला आहे, आणि स्तब्ध होऊन त्याच्या बायकोचं रडणं त्याला ऐकायला येईल. डायरेक्ट रडायला सुरुवात केली बायकोने. ही स्टटर्ड, व्हॉट्स द मॅटर, आणि थोडंसं भडकावल्यागं, काय झालं, काय तुला रडायला काय झालं सांग. लेट सी मॅथिल्ड, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. आणि परत तोच तिला एक प्रश्न विचारतो की मॅथिल्ड, एक चांगला ड्रेस घेण्यासाठी किती रुपये लागतील किंवा पैसे लागतील सांग. आता खरं तर हा फ्रान्समधील ही स्टोरी असल्यामुळे तिकडे आपल्याकडे भारतामध्ये जसं रुपया असतो, रुपये हे चलन आहे आपल्याकडे, तसं तिकडं फ्रँक्स हे चलन असतं. आता त्याच्यामध्ये आणि आपल्या रुपयामध्ये जवळजवळ आपले 80 रुपये आणि तिकडचं 1 फ्रँक असं त्याचं व्हॅल्यू असतं. तर किती फ्रँक्स लागतील त्याच्यासाठी. शी थॉट फॉर अ मोमेंट, थोड्या क्षणासाठी ती विचार करते आणि पुढं बोलते. कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाउट अन इमिजिएट रेफ्युजल. ॲट लास्ट शी आन्सर्ड हेजिटेंटली, आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक्स. थोडासा विचार करते आणि सांगते की मला वाटते की 400 फ्रँक्समध्ये तो ड्रेस मला अतिशय सुटेबल होणारा ड्रेस मला मिळू शकतो, आणि त्याच्यासाठी 400 फ्रँक्स लागतील. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. मी सांगितलं की 80 रुपये बरोबर 1 फ्रँक्स, असे 400 फ्रँक्स. तर एवढ्या रुपयाला तिचा तो ड्रेस येणार होता. ही टर्न अ लिटल फेल, आणि थोडंसं निस्तेज त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साहच मावळला गेला असं बोलल्यामुळे. बिकॉज ही हॅड बीन सेविंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर अ हंटिंग समर.
कारण त्यांनी समरमध्ये शिकारीसाठी त्याला एक गन आणायची होती आणि ती गन आणण्यासाठी काही फ्रँक्स त्यांनी असे सेविंग करून ठेवले होते, जपून ठेवले होते. परंतु आता ते फ्रँक्स त्याला इथे ड्रेससाठी द्यावे लागणार होते. इन द कंट्री नियर नॅन्टेर विथ अ फ्यू फ्रेंड्स, काही मित्रांबरोबर तो तिथल्या नॅन्टेर या ठिकाणी जाणार होता आणि शिकार करणार होता, गन खरेदी करणार होता. या सगळ्या त्याच्या हौशेपायी तो करणार होता आणि त्याच्यासाठी त्याने काही फ्रँक्स त्या ठिकाणी सेविंग करून ठेवले होते. परंतु आता नाविलाज झालेला आहे. हाऊएव्हर ही सेड, व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स. तो म्हणतो चालेल, काय हरकत नाही, मी तुला 400 फ्रँक्स देईन. बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. परंतु एक चांगला आणि सुंदर असा ड्रेस तुला दिसला पाहिजे असा घेऊन ये. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर अँड मॅडम लॉयझल सीम सॅड, रिसेंटलेस, अँक्शियस. आता ड्रेस देतो म्हटलं तरीसुद्धा हिचं काही दुःख कमीच होत नाही. आता पार्टीचा दिवससुद्धा उगवला, म्हणजे जवळ यायला लागला पार्टीचे दिवस. पण तरीसुद्धा ही दुःखीच. हिला परत विचारलं, काय झालं, आता काय झालं, ड्रेस मिळाला ना, मग आता काय झालं, आता कशाला दुःखी होतेस. दुःखी, एकदम चिंताग्रस्त असं ती बसायची. विचारलं, आता काय झालं सांग. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट द मॅटर. आता ड्रेससाठी तरी तुला मी 400 फ्रँक्स दिलेले आहे, तुला कोणता ड्रेस घ्यायचा आहे तो ड्रेस घ्यायला तुला सांगितलंसुद्धा आहे, मग आता काय झालं, आता का अशी खिन्न होऊन बसतेस, उदास होऊन बसतेस. यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. आणि मागच्या 3 दिवसापासून अतिशय विचित्र वागत आहेस तू, काही समजत नाही तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे, असं ज्यावेळेस तिचा पती तिला विचारतो, मग त्यावेळेस ती काय उत्तर देते पहा. शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. मी अपसेट झालेले आहे कारण माझ्याकडं घालायला दागिने नाहीत, ज्वेल्स. नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर, एक खडासुद्धा नाही, एक फुटका मणीसुद्धा, आपण असं म्हणतो ना, एक फुटका मणी, एक फुटका मणीसुद्धा अंगावरती घालायला नाही. आता कसा घालणार आणि कोणते दागिने घालणार आणि कसं जायचं पार्टीला. आय वूड रादर नॉट गो टू द पार्टी. नाही गेले तर बरं होईल पार्टी, त्याच्यापेक्षा नाही गेलेलं बरं, असं ती म्हणते. यू कुड विअर फ्लॉवर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाईम ऑफ इयर. पण आता पती म्हणल्यावर काहीतरी मार्ग काढणारच, म्हणून तो म्हणतो, तू असं करणार, फुलं जे आहेत ते फुलं अंगावरती परिधान कर ना तुझ्या, आणि या दिवसामध्ये खूप छान दिसतात. परंतु शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड, पण तिला ते पटलेलं नाही. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. आणि दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते आणि तिचं जे दुःख आहे ते दुःख तिच्या पशी जाऊन व्यक्त करते. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel, choose my dear. आणि मग मॅडम फॉरेस्टियर, जी तिची मैत्रीण आहे, जी श्रीमंत आहे, खूप दागिने सगळं काय आहे तिच्याकडे, मग ती काय करते, तिचं जे वॉर्डरोब असतं त्या वॉर्डरोबच्या जवळ जाते आणि एक मोठा बॉक्स, भला मोठा बॉक्स त्यामधून काढते आणि तो बॉक्स ओपन करते आणि मॅडम लॉयझलला म्हणते, चूज माय डिअर,
प्रिये, माझी प्रिये, तुला काय घ्यायचे ते घे यामध्ये. First, Mathilde saw some bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. आणि पहिल्यांदा मॅथिल्स काही ब्रॅसलेट्स पाहते आणि त्यानंतर तिला एक मोत्यांनी सज्ज असलेला एक हार दिसतो, नेकलेस. शी ट्रायड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. आणि आरशाच्या समोर उभी राहून तो अंगावरती परिधान करून पाहते, तो गळ्यामध्ये घालते. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. वाय यस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. सडनली शी डिस्कवर्ड इन अ black satin box a superb diamond necklace. आणि असं करत करत तिचं लक्ष जातं त्या बॉक्समध्ये आणि तिला आणखीन एक अतिशय सुंदर डायमंडचा हार तिला दिसतो. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि तो हार पाहिल्या आता तो इतका सुंदर, इतका आकर्षक हार असतो की तो पाहिल्या तिच्या भावना अनकंट्रोल होतात. हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. तिचे हात आपोआप कापायला लागतात असे, म्हणजे हाराला स्पर्शही केलेला नाही तिने, तरी हात कापायला लागतात. इतका सुंदर अप्रतिम हार तिला तो दिसतो. पाहता क्षणी तो हार तिला आवडायला लागतो. शी फास्टन्ड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टसी ॲज शी लुक्ड ॲट हरसेल्फ. आणि गळ्यामध्ये तो हार घातल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. इतका आनंद होतो तिला. एक्स्टसी, परमानंद, अत्युच्च आनंद, म्हणजे त्यासारखा आनंद कोणताच नाही. इतका हार तिला तो आवडतो. देन शी आस्क्ड अँक्शियसली, हेजिटेटिंग, आणि चिंताग्रस्तपणे, अँक्शियसली, चिंताग्रस्तरित्या. आणि थोडंसं आपण नाही का विचारायला, एखादी गोष्ट विचारण्यासाठी आपल्याला संकोचल्यासारखे वाटतं. हेजिटेटिंग, ती विचारते, वुड यू लेंड मी दिस, मला हा हार देशील का? वाय येस, ऑफकोर्स. ती म्हटली, यस, घेऊन जा. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरसली. आणि अतिशय आनंदाने तिने आपले दोन्ही हात तिच्या मैत्रिणीच्या गळ्याभोवती टाकलेले आहेत आणि तिला खूप आनंद झालेला आहे. देन प्लेड विथ हर ट्रेजर. आणि तो खजिना, म्हणजे हाराला खजिना म्हटलेला आहे, तो खजिना घेऊन तिथून ती निघून गेलेली आहे. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. आणि पार्टीचा दिवस आलेला आहे. मॅडम लॉयसन वॉज अ सक्सेस. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल दी अदर वुमेन. आणि त्या दिवशी सुंदर ड्रेस, अंगावरती तो डायमंड नेकलेस घातल्यामुळे ती इतकी सुंदर दिसायला लागली. बाकीच्या जे इतर स्त्रिया आहेत त्या स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त उठून आकर्षक, मोहक मॅडम लॉयसन दिसायला लागलेली आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे लागून राहिलेलं. एलिगंट, मोहक. एलिगंट म्हणजे मोहक. ग्रेशियस, दयाळू. सौंदर्यवती, रूपवती, गुणवती, सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी आज तिच्यामध्ये दिसायला लागलेल्या आहेत. स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. आणि तिच्या चेहऱ्यावरती इतकं हास्य आहे. खूप दिवसांनी एवढं हास्य तिच्या चेहऱ्यावरती नव्हतं. आणि
ती खूप ती पार्टी किंवा तो दिवस एन्जॉय करत आहे. तिला फार आनंद झालेला आहे. शी डान्स वाईडली आणि बेफाम असा नृत्य आविष्कार तिच्यामध्ये निर्माण झालेला आहे. तिने तो सादर केलेला सुद्धा आहे विथ पॅशन आणि अतिशय आवडीने तिने ते नृत्य सादर केलेलं आहे. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस. तिला मिळालेले यश आणि तिचं असणारं सौंदर्य या सगळ्या बाबींच्या समोर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ती स्वतःचा आनंद त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. आणि आनंदाच्या लहरी तिच्या पूर्णपणे मनामध्ये उमटत आहेत आणि त्या आनंदाच्या एवढ्या प्रचंड लहरी आहेत की त्याला आता कोणी थांबवू शकणार नाही. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी. Mathilde and her husband left at about 4 o'clock in the morning. आणि पार्टी संपलेली आहे. पार्टीचा यथेच्छ आनंद तिने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तो सगळा घेतल्यानंतर जवळजवळ पहाटेचे 4 वाजलेले आणि 4 वाजता सकाळ झाली. आणि सकाळी मॅथिल्ड अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock. 4 वाजता ते तिथून निघालेले आहेत. वेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट. आणि रस्त्याने जात असताना दे कुड नॉट फाइंड अ कॅब. पण तिथं कुठेही त्यांना कॅब भेटत नाही. कॅब म्हणजे रात्रीच्या वेळेला जे जाण्यासाठी वाहन असतं, गाडी असते, ती कुठेही त्यांना दिसत नाही. दे वॉक डाऊन टुवर्ड द साईन. हे तिथल्या स्ट्रीटचं नाव आहे. मग इकडं तिकडं त्या साईनच्या तिकडे जातात. टिल दे फाउंड वन. आणि तिथे त्यांना एक कॅब मिळते. दे वेअर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोर इन दी रुडेस मार्टिस. आणि त्यांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव रुडेस मार्टिस. या ठिकाणी ती कॅब त्यांना तिथे आणून सोडते. अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. In front of the mirror, she took a final look at herself in all her glory. आणि घरी आल्या आल्या अगोदर आरशाच्या समोर जाऊन आजचं जे तिचं सगळं वैभव आहे, त्या वैभवाला पुन्हा एकदा पाहण्यासाठी म्हणून आरशाच्या समोर ती उभी राहते. बट सडनली, पण अचानकपणे, शी अटर्ड क्राय. ती रडायला लागते. तिला रडूच कोसळतं. शी नो लॉंगर हॅड द नेकलेस अराउंड हर नेक. कारण तिच्या गळ्यामध्ये तिने जो हार घातला होता तो हारच दिसत नाही, गायब झालेला आहे. व्हॉट इज द मॅटर आस्क्ड हर हजबंड. आणि मग आता नेहमीप्रमाणे ती रडायला लागली की तिच्या पतीचा प्रश्न, काय झालं रडायला. शी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रिकन. आणि अतिशय घाबरलेल्या अवस्थेत, पॅनिक स्ट्रिकन, घाबरून ती तिच्या पतीकडे वळते आणि म्हणते, आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियस नेकलेस. मॅडम फॉरेस्टियसने दिलेला नेकलेस माझ्याकडे नाही. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. डिस्ट्रॉट म्हणजे अतिशय त्रास, वेदना होणे मनामध्ये. त्याच्या मनामध्ये एक प्रकारची वेदना, त्रास व्हायला लागतो. व्हॉट, हाऊ, दॅट्स इम्पॉसिबल. कसं काय झालं असं, शक्य नाही हे, हार हरवलं असं म्हणतो.
तर या पार्ट 1मध्ये इथपर्यंत आपल्याला या पाठाबद्दल या स्टोरीमधून एक अशी माहिती मिळते की मॅडम लॉयसल गरीब असते. ती तिच्या नवऱ्याकडे बऱ्याचदा तक्रार करते आपल्या परिस्थितीबद्दलची. मग त्यांना पार्टीला जायचं होतं पण तिला चांगला ड्रेस नसतो. तिच्या पतीने तो पण तिला घेऊन दिला पण तिला दागिने नसतात. ती तिच्या मैत्रिणीकडे जाते, तिथून हार आणते, पार्टीमध्ये एन्जॉय करते आणि ज्यावेळेस घरी परत येत असते, घरी आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तो हार हरवलेला आहे. आणि मग इथून पुढं काय होईल हे आपण पार्ट 2मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.